श्री स्वामी समर्थ माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो. ओम विश्वेश्वरी जगद्धात्री स्थिती संहारकारिणी श्री विष्णूची मोहिनी तेजस्विनी तुझं नमो. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. हे माते परमेश्वरी, हे महादेवी, प्रगट हो, प्रगट हो, सहाय्यार्थ प्रगट हो. देवांना आठवत होतं मातेनं दिलेलं वचन की जेव्हा जेव्हाही तुम्हाला माझ्या सहाय्याची गरज पडेल त्या त्यावेळी मी तुमच्यासमोर प्रगट होईन. म्हणून देवतांनी मातेची स्तुती आरंभ केली होती. आणि काही क्षणात आपल्या सर्व आयुधासह ती दुर्गा भवानी, मा जगज्जननी, मा जगदंबा त्यांच्यासमोर साक्षात प्रगट झाली. तिने विचारलं देवांना काळजीत पाहून की का बोलावलंत. तेव्हा सर्व देवांनी तिला सांगितलं, हे माते, महादेव समाधी अवस्थेत लीन असल्यानं आम्हाला तुम्हाला बोलवावं लागलं. वज्रनाग दानवाचा पुत्र तारकासूर यानं घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडून वरदान मिळवलं आणि त्या वरदानाच्या जोरावरती हा अतिशय उन्मत्त होऊन यानं तिन्ही लोकांना त्राहिमाम करून सोडलेला आहे. आपल्या राक्षस सेनेच्या मदतीनं त्यानं देवलोकालाही खूप त्रास दिलेला आहे आणि देत आहे. त्याचं निर्दालन होणं किंवा त्याचा वध होणं ही सध्याची गरज आहे माते, आणि म्हणून आम्ही तुम्हाला पाचारण केलेलं आहे. तारकासुरानं ब्रह्मदेवाकडे वरदान काय मागितलं होतं की मला कोणाकडूनही मृत्यू येऊ नये, फक्त आणि फक्त शिवशंकरांच्या पुत्राकडूनच माझं मरण निश्चित व्हावं किंवा त्याच्या हातूनच मला मृत्यू यावा. आता परिस्थिती अशी की सतीच्या वियोगानंतर शिवशंकर समाधीमध्ये लीन झाले होते. ते अजूनही त्याच अवस्थेत होते. आणि मग हा पुत्रसंभव कुठून शक्य आहे. देवतांना ही काळजी पडली होती आणि म्हणून त्यांनी सहाय्यार्थ मातेला पाचारण केलं. मातेनं सांगितलं, शिवशंकरांची समाधी कशा प्रकारे मोडता येईल यासाठी तुम्ही काहीतरी करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझाच अंश महाकालीचं रूप पार्वती ही हिमवानाच्या पोटी कन्यारूपानं जन्म घेऊन आता विवाहयोग्य अशी झालेली आहे. शिवशंकर पती लाभावेत म्हणून केवळ वाळलेल्या पानांचं भक्षण करून तिनं घोर आराधना सुरू केलेली आहे. आता तिचंही तपश्चर्या पूर्णत्वाला जाईल तेव्हा हिमवान राजाकडे पार्वतीच्या लग्नाचा प्रस्ताव आणि शिवशंकरांची समाधीभंग कशा प्रकारे होईल यासाठी तुम्ही उपाययोजना करा. कोण करणार शिवशंकरांची समाधीभंग. कामदेवानं ही जबाबदारी स्वीकारली. ज्या निर्जन स्थानामध्ये वैराग्य प्राप्ती करून शिवशंकर समाधी अवस्थेत लीन होते तिथं या कामदेवानं आपल्या पुष्पबाण सोडून वृक्षांना, वेलींना फळं फुलं आणली. जणू काही वसंत ऋतू निर्माण केला आणि शिवशंकरांची समाधी भंग झाली. मोहाचं वातावरण, विषयाचं वातावरण, सुगंधी वायू अशा प्रकारे वाहू लागले आणि हा भोलेनाथ, हा भोला भंडारी आपल्या समाधीतून जागा झाला. कोणी केलं हे दुस्साहस. जोगी हा यानं आपला त्रिनेत्र उघडला आणि समोर उभा असलेला कामदेव
क्षणामध्ये भस्म झाला. पुढं कामदेवाला रतीच्या विनंतीवरून शंकरांनी अनेक वर दिले, त्याला अमरही केलं. असं या सगळ्या कथा आहेतच. आता शिवशंकर आपल्या समाधीतून जागे झाले आणि त्या वातावरणाच्या परिणामानं त्यांच्याही मनामध्ये संसार सुखाचे विचार उत्पन्न झाले. अशातच त्यांनी पार्वतीची परीक्षा घेऊन ही कन्या आपल्यासाठी विवाहासाठी योग्य आहे अशा प्रकारे सर्व जाणून घेतलं आणि सप्तर्षींच्या मदतीनं हिमवानाकडे लग्नाचा प्रस्ताव पाठवला. शिवशंकरांचं आणि या आदिमाया जगदंबेचं, अपर्णेचं, पार्वतीचं विवाह झाला, लग्न झालं. आणि हे दोघंही देवदारू वनामध्ये एकांत वासासाठी निघून गेले. देवांना यांच्याकडून पुत्रप्राप्तीची अपेक्षा होती आणि त्यासाठी त्यांनी एकांतवासात जाणं अतिशय गरजेचं होतं. अनेक वर्ष उलटली, त्यांचा एकांतवास काही संपत नव्हता. काय करावं? देवलोकांना पुन्हा चिंता पडली. अग्नीनं कबुतराचं रूप घेतलं आणि त्या देवदारू वनामध्ये जाऊन त्यानं शिवशंकरांना हाक दिली. एकांतवासामध्ये पार्वतीच्या रूपावरती मोहित होऊन तिच्याशी प्रणय क्रीडा करीत असलेल्या, गप्पा मारीत असलेल्या शिवशंकरांची तंद्री मोडली आणि त्यांना अग्नीची साद ऐकू आली. शिवशंकर बाहेर आले आणि तोपर्यंत त्यांचं जे रेत होतं ते गळून पडलं. गळून पडल्यानंतर अग्नीनं ते रेत उचललं आणि गंगेच्या प्रवाहामध्ये नेऊन टाकलं. कारण अग्नीलाही त्यांच्या रेताचं उष्णता किंवा तेज सहन झाली नाही. त्यावेळी गंगेच्या प्रवाहामध्ये 7 कृत्तिका स्नान करत होत्या आणि त्यांच्या मुखामध्ये गंगेच्या जलाबरोबर हे रेत गेलं. त्या रेताचे 6 भाग झाले होते. गर्भधारणा झाली त्यांना. कालांतराने त्यांना मुलंही झालं. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की शिवशंकरांचं रेत गळालं आणि ते पृथ्वीवरती पडलं. वसुंधरेला आनंद झाला की प्रत्यक्ष भोलेनाथाचं रेत आता माझ्या उदरामध्ये मी स्थापन करेन आणि त्यांच्या पुत्राची मी माता होईन. पण तिलाही ते सहन झालं नाही आणि तिनं ते समुद्राला दिलं. समुद्र सुकू लागला. त्यानं वायूला दिलं, लाटांना दिलं. लाटाही सहन करू शकल्या नाहीत. त्यांनी वायूला दिलं. वायूलाही ते सहन झालं नाही. त्यानं आकाशामध्ये ते रेत दिलं. निर्विकार अनंत पोकळी अशा या आकाशालाही हे रेत सांभाळता आलं नाही. त्यालाही ते सहन झालं नाही. त्यानं ते तसंच टाकलं आणि ते एका सरकांड्याच्या वनामध्ये जाऊन पडलं. या सरकांड्याच्या वनाशेजारी एक सरोवर होतं आणि तिथं काही नृत्यांगना, अप्सरा म्हणूयात आपण, स्नानासाठी आणि क्रीडेसाठी येत असत. एक दिवशी त्यांना बालकाच्या रुदनाचा म्हणजे रडण्याचा आवाज आला आणि त्यांनी पाहता त्यांना एक सुंदर असं बालक तेजस्वी या सरकांड्याच्या वनामध्ये झाडावरती दिसलं. त्यांनी ममतेनं त्याचं लालन पालन करण्याचं ठरवलं. कार्तिकेच्या जन्मासाठी अशा आपल्या पुराणामध्ये, देवी पुराणामध्ये, शिवपुराणामध्ये अशा 2
कथा आहेत. देवी पार्वतीला खूप राग आला एकांतवासाचा भंग देवांनी केला म्हणून तिने देवतांना शाप दिला की तुम्हाला पुत्र होणारच नाहीत. तुम्हाला कधीही पुत्रसुख लाभणार नाही, पितृत्व तुम्हाला मिळणार नाही पुत्राचं. इकडे या 6 कृत्तिकेंनी या मुलाचं लालन पालन करताना मातेनं काय केलं की या 6 शरीराचं एकच शरीर आणि एकच मस्तक असा एक पुत्र तयार केला. मातेच्या स्कंदावरती म्हणजे मांडीवरती तो बसला म्हणून तो स्कंद. आणि 6 कृत्तिकांनी शिवशंकरांकडे वरदान मागितलं की आम्हाला आमच्या नावाला तुम्ही अमर करा, कारण याच्या आम्ही माता आहोत. म्हणून तो कृत्तिकांचा पुत्र म्हणून कार्तिकेय. आणि याला 6 मुख होती जन्मताच म्हणून म्हणजे सरकांड्याच्या वनात पडला त्यावेळेला, तर म्हणून तो षण्मुख. अशा प्रकारे या कार्तिकेयाचा जन्म झाला. पुढे तो देवसेनापती झाला. त्यानं तारकासुराचा वध केला. सर्व देवी देवतांनी आपली अस्त्रशस्त्र, आपल्या सर्व विद्या या कार्तिकेयाला दिल्या आणि कार्तिकेयाच्या मदतीनं तारकासुराचा वध झाला. पुन्हा सगळीकडे आनंदाचं सुखाचं वातावरण निर्माण झालं. पहा, अशा या शक्तीची पूजा करताना स्त्रीची ही शक्तिरूपात केलेली पूजा आहे. देवतांनी मातेचं स्तवन केलं, तिची स्तुती केली. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हे भगवती भवानी माते, शिवशंभोचे सहचारिणी, तुला आमचं वारंवार नमन असो. अशा या आदिशक्तीची पूजा प्रथम 2 दिवशी शक्तिरूपात नवरात्रामध्ये केली जाते. शैलपुत्री हे प्रथम दिवसाचं तिचं स्थान आहे आणि दुसरं स्थान आहे स्कंद माता. या रूपामध्ये तिची पूजा केली जाते. 64 योगिनी सर्व चामुंडा मिळून जिचं स्तवन करतात ती परशुरामाची जननी माता माहुरगड निवासिनी रेणुका जगदंबा हिचा हा दिवस. आणि म्हणून द्वितीयेच्या दिवशी मिळती 64 योगिनी, सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी. अशा या महाकालीचं पूजन या दिवशी केलं जातं. श्री लक्ष्मी मातेला एकदा एक गहन प्रश्न पडला. माता सरस्वती त्याचं उत्तर देऊ शकली नाही, इंद्राणी त्याचं उत्तर देऊ शकली नाही. तिनं माता पार्वतीला प्रश्न विचारला, माते दीदी मला असं सांगा की ज्या स्त्रीच्या घरातील संपदा वैभव हे कायम टिकून आहे तर ते कशामुळे आहे आणि ते का कायम टिकेल? स्त्रीची मर्यादा कोणती? थोडक्यात पार्वती मातेनं फार सुंदर आणि 4 मुद्द्यामध्ये उत्तर दिलं. पहा, पहिला मुद्दा, अतिथी देवो भव. दारामध्ये आलेल्या अतिथीचा सन्मानाने स्वागत करा, त्याची विचारपूस करा. दुसरा मुद्दा, तुळशीची आराधना करा. स्कंद पुराणानुसार, पद्मपुराणानुसार तुळशीची आराधना करा. ज्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ तुळशीला पाणी घातलं जातं, तुळशीपुढे दिवा लावला जातो, अशी तुळशीची आराधना करा. ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून. तिसरा मुद्दा की जिच्या घरी सदैव पाण्यानं भरलेली कळशी ही सदैव असते, म्हणजे तुम्ही कशातही पाणी भरत असाल, बादलीत, हंड्यामध्ये, कळशीमध्ये, तर ते सतत भरलेलं पाहिजे अशा स्त्रीच्या घरी. आणि चौथा मुद्दा म्हणजे ज्या स्त्रीला मर्यादेच्या पदराचं भान आहे, म्हणजे आपल्या मोठ्यांसमोर आपल्या डोक्यावरचा पदर
खाली नाही पडला पाहिजे. पूजा, धार्मिक कार्य, कुलोपचार, कुलपरंपरेनुसार आपण आपल्या पदराची किंमत सांभाळून ठेवली पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपल्या माथ्यावरून आपला पदर हा कायम राहिला पाहिजे. अशा प्रकारे जी स्त्री वर्तणूक करत असेल तिच्या घरातील संपदा, वैभव कधीही कमी होणार नाही. पहा मैत्रिणींनो, मला बाई फक्त मुलगाच हवा, मुलगी नको असं म्हणणाऱ्या अनेक स्त्रिया आहेत, अनेक कुटुंब आहेत. का नको मुलगी? मुलगी तर 2 कुळांचा उद्धार करते, सासर आणि माहेर. आपल्या धर्मशास्त्रानुसार, आपल्या पौराणिक ग्रंथानुसार कन्यादान हे सर्वात महत्त्वाचं, सर्वात मोठं आणि अतिपवित्र असं दान आहे. सर्वात श्रेष्ठ असं दान आहे. मग मुलीचा जन्म का नको? ज्या मातेच्या उदरामधून तुम्ही प्रसवला, ज्या मातेच्या शक्तीची आराधना तुम्ही 9 दिवस करता, मग तुम्हाला मुलगी का नको? प्रत्येक पराक्रमी पुरुषामागं स्त्री कारणीभूत आहे आणि कारणीभूत राहील. असं असताना मुलगी नको हे म्हणणं किती योग्य आहे? विचार करा मैत्रिणींनो. अशी ही अनादि निर्गुण भवानी साक्षात प्रगट झाली आणि तिने देवतांना प्रत्येक वेळी सहाय्य केलं, प्रत्येक वेळी त्यांना मार्गदर्शन केलं आणि म्हणून सर्व देवतांनी तिची स्तुती केली. मैत्रिणींनो, अहमपणा, ज्याला तुम्ही इगो म्हणता, या इगोमुळे काय होतंय? किंवा ज्याला आपण म्हणतो की आधुनिकपणा, नाही घालणार मी साडी, नाही घेणार मी डोक्यावर पदर, असं कुठं सांगितलं आहे? अशा प्रकारचे काही विचार असतात. पण आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या पूर्वजांनी जे काही आपल्याला रूढी, परंपरा, धर्मज्ञान, हे सण, व्रत, वैकल्य, हे जे काही सांगितलेलं आहे, या गोष्टीचा कुठेतरी विचार करा. काहीतरी कारण आहे त्यामागे. आपली अब्रू, आपली लज्जा सांभाळणं हे आपलंच काम आहे. म्हणजे समाजामध्ये जे काही दृष्ट प्रकार घडत आहेत, यावरती कुठेतरी पायबंद बसेल असं आपण समजूया, किंवा असं मला वाटतं. मैत्रिणींनो, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या कमेंट्स मला नेहमीच कळवत जा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु.